बघा मित्रांनो, संगम घाट. मित्रांनो भरपूर गर्दी आहे. येताना लहान मुलांना घेऊन येऊ नका आणि भरपूर थंडी आहे. थंडीचा बंदोबस्त करून या. आता रात्रीचे 12 वाजलेत. मंगल करायचं जायचं इच्छा झाली पण गर्दी वाढली भरपूर. 12 वाजल्यानंतर अमावस्या काय मौनी अमावस्या सुरू होणार आहे. सर्व ग्रुप आहे आणि जसा जसा आमचा प्रवास होईल तसा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. गंगा मैया के, गंगा मैया के. यूट्यूब चॅनल कैलाश पाटील. हर 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 हर. प्रयागराज ये प्रयागराज हर हर गंगे, हर हर गंगे. आम्ही सगळे सातपाड्यावर नवी मुंबई. हर 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 गंगे, हर हर गंगे. आम्हाला भेटले ते अनिकेत दादा धुले यांची आज अचानक भेट झाली. जय श्रीराम, जय श्रीराम. हर 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 हर. तो अमृताचा थेंब पडल्यानंतर त्यामुळे या गंगेला महत्व आला आणि ते तुम्ही बघू शकता. मस्तपैकी जेवणाचा आनंद घेत आहेत. प्रयाग राज, प्रयाग राज. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम. मित्रांनो, आज 26 जानेवारी 2025. तर आम्ही निघालो आहे महाकुंभमेळा प्रयागराज. तर त्या अगोदर परमपूज्य स्वामी डिकेदास बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी निघालो आहे. आणि मित्रांनो, आमच्याबरोबर जोडीला कोण कोण आहे ते तुम्हाला आम्ही नंतर दाखवूच. भारत माता की जय. ऐसा लोग काशी लावा. प्रयागराज उत्तर प्रदेश. बघले आम्हाला बघू दे. तुला नाशिकला नेलती ना कुंभमेळ्याला, मी घेऊन गेलो होतो. हा लांब आहे म्हणून तुझी तब्येत बरी नाही. गाडीत 2 सीटं होती आमच्या, पण तरी तुझी तब्येत बरोबर नाही म्हणून. गाईज मी आता दादाला सोडायला चाललो. अर्धे रस्त्यावर सोडून येतो. हर हर महादेव, हर हर महादेव. महादेव. ओम नमो शिवाय. हर हर गंगे. गाईज, आमचा डॅडी चालला आता महाकुंभमेळा प्रयागराज. बाय डॅडी. बाय. अरे देतेस का? परत टाकून चाललो. काय रद्द नाही जाणार. लांब आहे बेटा. जय सीताराम. मित्रांनो, परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज त्यांचा मी भक्त होतो ना. आज मी निघालोय महाकुंभमेळा प्रयागराज उत्तर प्रदेश. तर त्या जाण्या अगोदर मी बाबांचं दर्शन घेण्यासाठी आलोय. जय सीताराम. डिकेदास महाराज की जय. चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती आई एकवीर माते की. हर हर महादेव. हर हर गंगे. हर हर गंगे. तर मित्रांनो, आम्ही ज्या मित्रांची वाट बघत होतो, सकाळी 12 वाजता आम्ही निघालोय. तर डोंबिवली मानपाड्यावर आहे ते निलेश भाऊ, त्यांची आम्ही ते वाट बघत होतो. आता वाजले 2:15.
तरी आम्ही डोंबिवलीपर्यंत आहे. प्रदीप सेठ आहेत, त्यांचे मित्रमंडळी सर्व आहेत. हे सर्व आमचा ग्रुप आहे. आमचे बंटी भाऊजी. तर आता आम्ही इथं डोंबिवलीवरनं निघतोय. 3:30 वाजले. आता बघूया आम्ही कधी पोहोचतो. जय श्रीराम. हर 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 गंगे. मित्रांनो, आम्ही 12 वाजता घरातनं निघलोय आणि येऊन आम्ही डोंबिवलीवर थांबलो होतो मांडपाडा इथे. तर आमचे मित्र पनवेलवरून येणार होते, निलेश भाऊ. ते आता 2:15 वाजता इथे आलेत. म्हणजे आम्ही जवळजवळ 3-3.5 तास या ठिकाणी थांबलोय. तर आता आमची मित्रमंडळी आलेली आहे. आमचे पाठीमागे ते बंटी भाऊ आणि माझे मित्र दिलीप, इकडे प्रदीप मोकाशी. तर आता आमचा प्रवास डोंबिवलीवरनं सुरू झालाय आणि इथनं महाकुंभ मेला प्रयागराज उत्तर प्रदेश जवळजवळ 1400 किलोमीटर आहे. तर जसा आमचा प्रवास होईल तसा तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. जय श्रीराम. तर मित्रांनो, आम्ही आता अशा प्रकारे पोचलोय डोंगरा फूड मॉल हॉटेलवर. तिथं आम्ही नाश्ता करतोय, म्हणजेच चहा पाणी घेतोय. आणि ते आमची मित्रमंडळी बरोबर आहे. ते सर्व ग्रुप आहे आणि जसा जसा आमचा प्रवास होईल तसा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि प्रत्येकाचा परिचय देखील आम्ही निवांत बसल्यानंतर करू, कारण आम्हाला पूर्ण भरपूर मोठा प्रवास आहे नागपूरपर्यंत. तर जसं जसं आमचा प्रवास होईल तसं तसा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू लोकेशन. मित्रांनो, आपले दिलीप पाटील चहा पाणी घेत. बंधू, आपलं नाव काय? कुमार राठोड बंधू आहेत. तिथे प्रदीप सेठ आहेत. आणि आम्ही आता चहा घेतो. संध्याकाळचे किती वाजलेत आता? 5:45 संध्याकाळचे वाजलेत. तर आता आम्ही कसारा घाट चढणार आहोत थोड्या वेळातच. शो निघले ना, ही निघले की आपण निघलो ना. जाम केला त्यांनी. कसारा घाटात मित्रांनो भरपूर ट्रॅफिक आहे. या गाडी मला सर्व ट्रॉफिक झाली. अडचणी ही गाडी सोडायला नव्हती पाहिजे. गाडी पाहिजे सर्व अडचणी इथून टाक ना. अशा प्रकारे मित्रांनो, आम्ही आता कसारा घाटात पोहोचलोय. कसारा घाटात क्रॉस करतोय. कसारा घाट मध्येच ट्रॅफिक झाली होती. फोन कर देना इसको मैं. इगतपुरीवरनं आम्ही आता आमचा नागपूरचा मोठा प्रवास आहे. समृद्धी महामार्गाचा प्रवास चालू होणार आहे. तर आता आम्ही जवळजवळ 700 किलोमीटर आम्हाला रनिंग कापावं लागणार आहे. आता वाजले 6 आणि आत्ता वाजल्यात 6:05. खूप वेळ लागेल पोचायला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गाचा पहिला बोगदा. जालना थांबलो होतो जेवायला. मित्रांनो, आम्ही आता इथे जेवायला थांबलो. घरनं भाकरी आणल्या होत्या डबा. तर एका हॉटेलवर आम्ही धाब्यावर थांबलो. इथं समृद्धी महामार्गाला कुठं हॉटेलच नाही. भरपूर रनिंग केली आणि नॉन स्टॉप आम्हाला जायचं आहे प्रयागराजला. तर कुठे थांबणार, तर आणलेल्या भाकरी इथे खाऊन घेतो, कारण सकाळी ते खराब होतील ना. मग आता हे खाल्यानंतर आम्ही रात्रभर रनिंग करू. पुढचा प्रवास तुम्हाला आम्ही उद्या दाखवू. गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ.
तर आम्ही काल आमच्या घराकडं 3 वाजता निघालो होतो, म्हणजे नवी मुंबईवरनं. तर आत्ता पोचलो इथं MP मध्ये. सकाळी 7 वाजता MP मध्ये पोचलोय. तर आत्ता वाजले 10:30 वाजता. आम्ही सर्वांनी निघायची तयारी केली. आत्ता इथनं आम्ही 10 वाजता निघाल्यानंतर जवळजवळ 7-8 तास रनिंग पूर्ण आम्हाला करायची आहे. रात्रभर आम्ही प्रवास केलाय. तर आता फ्रेश झालो आणि निघतोय. तर तुम्ही नक्की आमचा प्रवास बघत राहा. आमच्याबरोबर आहेत ते माझे वर्गमित्र दिलीप पाटील, रोडपाली, तसेच अनेक प्रत्येक मित्राची तुम्हाला मी ओळख करून देणार आहे. तुम्ही नक्की पहा आमचा प्रवास कसा होतो ते पाहत राहा. धन्यवाद मित्रांनो. आता आमची तयारी झालेली आहे निघण्याची. अरे तुमची तयारी झाली का? हे आमचे बंटी भाऊजी, गुड मॉर्निंग. तुम्हाला ओळख करून देते. झोपल्यात ते आमचे प्रदीप मोकाशी. गुड मॉर्निंग. चला, व्हेरी गुड मॉर्निंग. निघा चला प्रत्येकाने. बाबा आम्ही तर फ्रेश झालोय, तुम्ही तर तयारी करा. हे रूम आम्ही इथे बुक केले होते रात्री. हा हॉटेल आहे टेस्टी टच. या हॉटेलमध्ये रात्री आम्ही थांबलो होतो. तर काही मित्र माझे या ठिकाणी पुढे अगोदरच आलेत माझ्या. अरे काय मागवले नाश्त्याला? उपमा मागवलाय. उपमा. दिलीप पाटील उपमा खातो. गंटी भाजी. तुमचा परिचय काय? बुऱ्या गायकवाड आकुर्ली. बरं बरं. तुमचा परिचय झाला नव्हता म्हणून मी विचारलं. तर मित्रांनो, मला सांगितलेत ना उपमा? तर मित्रांनो, मी याच्या अगोदर मित्रांनी उपमा मला सांगितलेला आहे. तर नेहमीप्रमाणे मसाला डोसा खायचो ना. आज नवीन आयटम उपमा खाणार आहे. तर हा नाश्ता केल्यानंतर आम्ही निघणार आहोत महाकुंभमेळा प्रयागराज. इथनं 500 किलोमीटर आहे. तर रात्रभर आम्ही रनिंग केले. 7 वाजता इथे पोचलो होतो. आता 11 वाजले. इथनं निघू आम्ही नाश्ता झाल्यानंतर. तर जसा आमचा प्रवास होईल तसा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही नक्की पाहत राहा. धन्यवाद. याला चावणार ना नाही हो. युक युक. वा वा. चावायचं ना. आईला पायाजवळ आला, काही खरं दिसत. तर मित्रांनो, आपले काही मित्रमंडळी नाश्ता करायची राहिली होती. ते मित्रमंडळी या ठिकाणी आले. आणि काहीचा परिचय देखील आपल्याला बाकी आहे, तो करून देतोय. नाश्ता करतात. हे आहेत आपले निलेश भाऊ चव्हाण. बंधू. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. बंधू नाव काय आपलं? अजित. ओके. हे आहेत प्रदीप मोकाशी, अजय सोनकर, हे आहेत कुमार राठोड. आणि यांचा परिचय झालेला आहे आपल्या. तरी मित्रांनो, सकाळचा नाश्ता या ठिकाणी करतात. भरपूर त्यांना भूक लागलेली आहे, गपागप खातात ते. तर आता आम्ही इथनं निघणार आहोत. इथे MP मध्ये आहोत. त्यांना आता आम्ही रामराम करणार आहोत, बाय बाय करणार आहोत. निघणार आहोत महाकुंभमेळा प्रयागराज. इथनं 500 किलोमीटर आहे. तर हर 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 हर. प्रयागराज है, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है. जेवण. हा. तर मित्रांनो, आम्ही आता इथे जबलपूर MP मध्ये जेवण बनवण्यासाठी थांबलो आहेत. आता मी जेवण बनवतो. आता संध्याकाळचे 4 वाजलेत, 4:30. तर आम्ही जेवण झाल्यानंतर आम्ही महाकुंभमेळा प्रयागराजला निघणार आहोत. इथनं 250 किलोमीटर प्रयागराज आहे. तर जेवण झाल्यानंतर आम्ही इथं निघणार आहोत. रात्री कमसे 12-12:30 आम्हाला वाजतील इथे पोचायला. तर बघूया मित्रांनो, आम्ही ज्या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी थांबलो आहे ना, त्या ठिकाणी एकदम हिरवळ अशी आहे ना, का आपल्याकडे जशी पावसाळी असतो ना हिरवंगार, तसं आहे बघा. तुम्हाला दाखवतो मी.
गेहूँ है क्या? गेहूँ है गेहूँ आपका है? ना ना माल बाजार है यहाँ के हाँ। आप माल बाजार हो क्या? नहीं ना मैं भैया रोड साफ आदमी हूँ ऐसा है क्या? एकदम हिरवगार आहे बघा, मस्त. नमस्कार मित्रांनो, आम्हाला भेटले ते अनिकेत दादा धुले यांची आज अचानक भेट झालेली आहे आणि त्या अचानक भेट झाली तुम्हाला देखील या यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओवर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय. 250 किलोमीटर रनिंग कापायची आहे. इकडे बंटी भाऊजी आहेत. बंटी भाऊजी नमस्कार. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आमचा तिसरा दिवस. आम्ही आता पोचलोय उत्तर प्रदेशमध्ये. महाकुंभ मेळा इथून 50 किलोमीटर अंतरावर आहे. तर आम्ही रात्री मित्राने मला कॉल केला की दादा तुम्ही तिथे येऊ नका, भरपूर गर्दी आहे आणि पूर्ण ट्रॉफिक झालेली आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की या ठिकाणी 50 किलोमीटर अंतरावर आम्ही हॉटेलमध्ये रात्र काढली आणि रात्री जवळजवळ आम्हाला मुंबईवरून यायला 36 तास लागले. जर तुम्ही डायरेक्ट येत असाल तर 25 तासापर्यंत पोहोचू शकतो, 25-26 तासापर्यंत. परंतु थांबावं लागतोच ना आपल्याला नाश्ता वगैरे करायला. तर आम्ही जेवण बनवत होतो ना, जेवण बनवत रस्त्यात आलो. त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला, 36-37 तास लागले. तर तुम्ही जेव्हा याल ना तर मित्रांनो एवढी थंडी आहे ना का विचारू नका, एकदम गार. त्याच्यामुळे तोही जरा बंदोबस्त करून तुम्ही या. आणि आता पुढे आम्ही जाणार आहे, अजून माहीत ना परिस्थिती काय तिथे आहे, गर्दी वगैरे किती आहे. तर मौनी अमावस्या उद्या आहे ना, त्यासाठी आम्ही थांबलोय. आता जर जास्तच गर्दी असेल तर आज आम्ही आंघोळ करणार आहोत, नसेल तर उद्याची आंघोळ करणार आहे साई स्नानाची. तर त्या आता गर्दीवर अवलंबून आहे. आता बघूया, जशी आम्हाला तिथे सोयीस्कर वाटेल तसं आम्ही करू, तसं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करू. तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहता. धन्यवाद. या मित्रांनो, जेवायला आम्ही हॉटेलवरच जेवण बनवले. आपला आचार्य कोण आहे? भुर्या गायकवाड. हां, ते जे शूटिंग काढतात ते तर आचार्य आहेत. तर आचार्यांनी चांगला बनवलेला आहे. त्या भाजी, राईस, भाकरी होत्या कालच्या आणि एकदम टेस्टी बनवले मित्रांनो. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुम्ही बघू शकता आम्ही प्रयागराजमध्ये आलेलो आहोत. आत्ता प्रयागराज इथून 50 किलोमीटर आहे. त्याच्या आधी पोटपूजा करून आम्ही प्रयागराजाच्या दर्शनाला जाण्यासाठी सगळी टीम सज्ज आहे. सगळ्यांचं जेवण चालू आहे. आपले कुक भुर्या गायकवाड, आपले निलेश भाऊ सोबत आहेत, आपले सरपंच साहेब सोबत आहेत, कैलास पाटील, आणि आपली इकडं मंडळी अजून बाकी आहे. ते तुम्ही बघू शकता. मस्तपैकी जेवणाचा आनंद घेत आहेत. इकडं थंडी आहे. सगळं सेल्फ कुकिंग केलेली आहे. दादांचं चालू आहे हळूहळू कारभार. सरपंच साहेब आपले जेवण झालेलं आहे. आता इथून पुढे प्रयागराजाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी सगळी टीम सज्ज आहे. चला, जय श्रीराम. तर मित्रांनो, नवीन मित्र आमचे जॉईन झालेत. प्रवीण, जितू, आशिष, घास तोंडच आहे. चंद्रकांत आम्ही सगळे सातपाड्यावर नवीन. तर मित्रांनो, असे 3-3, 4-4, 5-5 आम्हाला प्रयागराजपर्यंत जॉईन झालेले मित्र आहेत, भरपूर आहेत. ते तुम्हाला मी दाखवतो. हॅलो, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हर हर महादेव. हे महाकुंभ है, 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 प्रयाग, प्रयाग, हर हर महादेव, हर 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 महादेव, हर हर गंगे. जय श्रीराम, जय श्रीराम. प्रयाग
आम्ही नैनी मार्गाने आलोय म्हणून जवळ पोहोचलोय, नाही तर त्या साईडनी 20-25 किलोमीटर लांब गाड्या पार्किंग केल्या आहेत. तर आम्ही नैनी मार्गाने आलोय म्हणून जवळ पोहोचलो. हर हर महादेव. हर हर गंगे. जसं चालाल ना तशी बॉडी गरम होईल. थंडी कमी होईल आणि थंडी लागणार ना. हर 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 जय श्रीराम. हेलकोट हेलकोट सदानंदाचा. हर 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 हर. हर 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 हर. गंगा मैया के. गंगा मैया के. गंगा मैया के. जय गंगा माते. हर हर महादेव. गंगा यमुना सरस्वती. हो ना. जय गंगा मैया. जय गंगा मैया की जय हो. सरस्वती माते की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर 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 गंगे. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर गंगे. हर हर गंगे. हर हर गंगे. हर हर गंगे. गंगा मैया की. जय. यमुना मैया की. जय. सरस्वती मैया की. जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर. महादेव. या मित्राने आम्हाला सोडायला आले. आम्हाला त्रिवेणी संगमवर आम्हाला हा मित्र सोडायला आलाय. तर एका मित्राचे ओळखीचा आहे. हर हर महादेव. हर हर. महादेव. गंगा मैया के. जय. गंगा मैया के. पोचलो बाबा आम्ही आता. मित्रांनो पोचलो. व्हिडिओ बनव जरा चांगले आम्हाला. संगम घाटवर आलो मित्रांनो. आता त्रिवेणी संगम घाटवर पोचलोय. रात्रीचे 9 वाजले. अंघोळी करू. तर मित्रांनो आम्ही या ठिकाणी आता पोचलोय. त्रिवेणी संगमच्या मार्गावर आता जो मेला आहे तिथं आम्ही पोचलोय. जर तुम्हाला यायचं असेल तर नैनी स्टेशनच्या तिथनं या. इकडून येऊ नका. नैनी स्टेशनवरनं जरी आला तरी आम्ही 15 किलोमीटरवर गाडी ठेवले. तिथनं आम्ही मोटरसायकल केले. त्यांनी 5 किलोमीटर सोडला. डबल पुन्हा आम्ही थोडा चालत आलो. त्यानंतर पुन्हा मोटरसायकली तर ब्रिजच्या पार त्यांनी केला. तर मोटरसायकलवाले पण पर सीट 150-200 रुपये घेतात. तर तुम्हाला यायचं असेल तर नैनी मार्गाने या. प्रवास केवढा.
हर 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 गंगा माता के गंगा माता के हर हर मित्रांनो, फायनल आम्ही महाकुंभ प्रयागराजला या ठिकाणी पोहोचलेलो आहे. प्रयागराजच्या गेटवर आहे. आम्ही बघू ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर गंगे, हर हर महादेव, हर हर गंगे. जय भवानी, जय भवानी, हर हर महादेव. आज बसतो भैया 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 हर 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 जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. हर हर महादेव, हर हर गंगे, हर हर महादेव, हर हर गंगे. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, हर हर महादेव. महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ है. प्रयाग राज, प्रयाग राज, हर हर महादेव, हर हर महादेव. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, हर हर महादेव, हर हर महादेव. कैलाश पाटील, हर 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 जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, हर 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 गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. महाकुंभ है, महाकुंभ है, महाकुंभ, महाकुंभ. प्रयाग प्रयाग महादेव, महादेव. बघा मित्रांनो, भरपूर गर्दी आहे. याल तेव्हा एक चादर घेऊन या. हर हर भारी येतं फोटो. महादेव, महादेव, जय 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 श्री राम, जय श्री राम, जय शिवाजी, जय शिवाजी. मित्रांनो, भरपूर गर्दी आहे. येताना लहान मुलांना घेऊन येऊ नका आणि भरपूर थंडी आहे. थंडीचा बंदोबस्त करून या. येताना एक ब्लँकेट घेऊन या.
आणि या ठिकाणी सोडत नाही आहे. ज्या वेळेला शाही स्नान असेल त्यावेळेला या ठिकाणी भरपूर गर्दी असतो. तर इतर दिवशी आला तर बरं होईल, कारण एवढी गर्दी का पाय ठेवायला जागा नाही. आता तुम्ही बघू शकता लय हालत खराब आहे इथे. तर तुम्ही जर याल तर भरपूर काळजी घेऊन ये, स्वतःची काळजी घ्या. किती गर्दी आहे बघा मित्रांनो. ज्या येत असाल तर लहान मुलांना घेऊन येऊ नका प्लीज. जय श्रीराम, जय श्रीराम, हर 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 हर, जय श्रीराम, जय श्रीराम, हर हर. गंगा मैया जय. हर हर महादेव, हर हर महादेव. तर मित्रांनो, प्रत्येक देवस्थानाचं एक महत्त्व असतं. तर इथलं असं महत्त्व आहे की समुद्र मंथन ज्या वेळेला सुरू होता त्यावेळेला देवांची आणि राक्षसांची भांडणं चालू होती. तेव्हा देवांनी अमृत प्याला हिसकावून घेतला आणि तो घेऊन जात असताना या पृथ्वीतलावर 4 थेंब पडले. ते म्हणजे नाशिक, हरिद्वार, प्रयाग आणि उज्जैन. या ठिकाणी तो अमृताचा थेंब पडल्यानंतर त्यामुळे या गंगेला महत्त्व आला. आणि तर या 4 ठिकाणी महाकुंभमेळा भरवला जातो. तर याचं महत्त्व असं की त्या शाही स्नानाच्या दिवशी या गंगेला अमृताचा स्वरूप येतो आणि आपण आपल्या अंगावर असलेला आपण केलेला पाप हा धुपून जातो. आपण घरी किती जरी अंघोळ केली तरी तो अंगाचा मैल निघतो, मनाचा मैल निघत नाही. त्यासाठी तुम्ही जर खरोखरच फ्री असाल तर परपंच आयुष्याचाच असतो. जर वेळ असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी अंघोळ करून जा. 13 जानेवारीला काहीतरी सुरू झालेला आहे आणि 26 फरवरी या दिवशी समाप्ती होणार आहे. तर तुम्ही या संधीचा फायदा घ्या आणि नक्की या ठिकाणी येऊन स्नान करा. ही सर्वांना विनंती. हर हर गंगे, हर हर महादेव. आत्ता वाजल्यात रात्रीचे 11, म्हणजेच 28 जानेवारी. आम्ही अंघोलीची वाट बघतो. 12 वाजल्यानंतर अमावस्या काय मौनी अमावस्या सुरू होणार आहे किंवा झाली पण असेल ते कल्पना नाही मला. पण 12 नंतर आपला 29
जानेवारी सुरू होईल ना, त्याची वाट बघतोय. मित्रांनो, मौनी अमावस्या असल्या कारणाने आजचा तो शाही स्नान आहे, त्यासाठी आंघोळीसाठी भरपूर गर्दी आहे. तुम्ही येत असाल तर शाही स्नानाच्या दिवशी येऊ नका, भरपूर गर्दी आहे. लहान मुलांना घेऊन येऊ नका, तुम्ही आले तरी चालेल. आणि आमचा दिलीप शाही स्नानासाठी उत्सुकता झालेली आहे त्याला, परंतु आता कसं झालं आहे, रात्र आहे ना, थंडी लागेल म्हणून तो जरा घाबरतो. तसं 12 वाजल्यानंतर आम्ही बहुतेक आंघोळ करू असं चाललंय. बघूया आता काय होतं, अजून निश्चय झाला नाही. जय श्रीराम, हर हर महादेव. हा मित्रांनो, संगम द्वार आहे आणि या घाटावर आता आम्ही अंघोळ करणार आहोत. दिलीपला भरपूर उत्सुकता झालेली आहे आणि आता तो अंघोळ करणार. करशील ना? मी कधी सकाळची दिलीप अंघोळ करणार आहे संगम घाटावर. हर हर गंगे, हर गंगे, हर हर गंगे. हर गंगे. भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी. काय स्नान करणार भरपूर तरी. मित्रांनो, भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे मित्रांनो, भरपूर गर्दी आहे. गर्दी वाढल्यामुळं आम्ही थांबलोय अंघोळ करायचं. कसं करू त्याला मार्ग नाही. आता रात्रीचे 12 वाजलेत. अंघोळ करायचं जायचं इच्छा झाली, पण गर्दी वाढली भरपूर. अंघोळ करायचा हा मेन आहे. हा मेन आहे. तसं बाकीचं काय आहे, तसं 12 किलोमीटर माणसं बरीचशी येतात. तिकडं पलीकडं तिकडे पण लोक करतात. नाही, ती डायरेक्टली गंगा तिकडून तशी चालेल. संगम घाट. चल मग पुढचं थांबतो नंतर. काय करत माहिती कुठली गोष्टी वेळी झाली. आपला गाड ना. नमस्कार मित्रांनो, मी कैलास पाटील. महाकुंभमेळा प्रयागराजला मी 28 जानेवारीला रात्री 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत उपस्थित होतो. 12 वाजण्याची शाही स्नानाची वेळेसाठी मी अमावस्याची म्हणजे वाट बघत होतो
ती मौनी अमावस्या होती. 12च्या नंतर मी आंघोळ करावं असं आम्हाला वाटलं, मी आणि माझा मित्र रोडपालचा दिलीप होतो. तर त्यानंतर एक अनाउन्समेंट झाली एक 12:30-1च्या टायमाला की जो भी सोए हुए है वो सब उठ के अमृत स्नान करो. ती जेवढी झोपलेली लोक होती तेवढी उठली आणि एक हातीच तिथे चंगराचंगरी झाली. मी स्वतः बघितली. दुर्दैवी अनेकाचा त्या ठिकाणी काही लोकांचा जीव गमवावा लागला. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, परमेश्वराला प्रार्थना. म्हणून तुम्हाला मी विनंती करतो, जर तुम्ही महाकुंभमेळ्याला जात असाल तर आपले लहान चिल्लीपिल्ली हे घेऊन जाऊ नका. आपले म्हातारे आई बाबा यांना घेऊन जाऊ नका. आणि तुम्हालाच जायचं असेल तर शाही स्नानाच्या दिवशी जाऊ नका, इतर दिवशी जाऊन या. एवढाच तुम्हाला संदेश सांगतो. हर हर महादेव. जय श्रीराम.